शास्ता शास्ता महाकारुणिक असतात, आपले धम्मपिता असतात आणि आपल्या मायेनं इतकं शास्ता शिकवत असतात की मन शांत होतात. बुद्ध म्हणाले तुमचं जीवन एवढं अनित्य आहे, कारण आता विपश्यनीची गोष्ट एवढ्याला कळणार नाही, म्हणून बुद्धांनी उदाहरण दिले. बुद्ध म्हणाले एखादा शक्तिशाली धनुर्धर आहे, शक्तिशाली धनुर्धर. बुद्धांच्या काळामध्ये ही अविरतपणे धम्मदेशना चालायची, अविरतपणे रात्रंदिवस प्रवचन चालायची आणि रात्रंदिवस ती लोक धम्मराजाच्या प्रवचनांना उपस्थित राहायची. रात्रंदिवस जेव्हा धम्मराजांना धम्मदेशना करून कधी कधी त्रास व्हायचा, तेव्हा बाजूच्या भिक्षूंना शास्ता म्हणायची, जसं की भंते सारीपुत्त असतील, भंते मोगलण असतील किंवा भंते आनंद असतील, जो कोणी प्रज्ञावंत भिक्खू तिथे असेल, म्हणायचे की अरे तुम्ही ही धम्मदेशना अविरतपणे चालू ठेवा, माझी थोडीशी कमर आता दुखत आहे, मी थोडासा मी आराम करतो. आराम शास्ता फक्त शरीराला आराम द्यायचं पहाटेच्या यामामध्ये, पहाटेचा याम. आणि त्या पहाटेच्या यामामध्ये 4 भाग करायचे. पहिला भाग आराम करायचे, दुसरा भाग निरोध समापतीच्या ध्यानामध्ये स्थिर असायचे, तिसऱ्या भागामध्ये शास्ता चंक्रमण करायचे आणि चौथ्या भागात धम्मराजा करुणा समापतीचा अभ्यास करायचे की आज माझा सधम्म मी कुणाला सांगायला जाणार आहे. म्हणजे 24 तास शास्त्रांचा पूर्ण वेळ सधम्म सेवेत समर्पित होता. आणि कदाचित एखाद्या बाईला जर खोकला लागला आणि जर खोकलायला लागली तर बाजूची बाई तिला म्हणायची, अगं माझी भगिनी हळू ग, शांतपणे तू खोकलण्याचा प्रयत्न कर, माझ्या शास्त्यांची माझ्या धम्मपित्याची वाणी माझ्या कानावर यायची राहून जाईल. म्हणजे एवढी टाचणी पडेल इतकी शांतता 2500 वर्षापूर्वी आपल्या धम्मराजांच्या प्रवचनाला असायची. कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये प्रवचनाला ती लोक यायची, तेव्हा ते त्यांच्या बायका गरीब असायची, काही काही लोक काही श्रीमंत असायचे, तर त्यांच्या बाया दिवसा प्रवचन ऐकायला यायची आणि त्यांचे नवरे संध्याकाळी प्रवचन ऐकायला यायचे. तर रात्रंदिवस थंडी असायची उत्तर भारतामध्ये. तेव्हा एका गृहस्थाकडे एकच शाल होती आणि ती फाटकी शाल आहे त्याच्याकडे. आता ती बायको ती फाटकी शाल दिवसभर पांघरून यायची आणि रात्री तिचा तो नवरा तीच फाटकी शाल एकच पांघरून यायचे परिस्थितीमुळे. पण धम्म श्रवण करणं त्यांनी सोडलेलं नव्हतं. बघा, म्हणजे इतकी त्या काळची आपण कल्पना करू शकतो. आज विश्वरत्न बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आपल्याला सुखाचे दिवस आलेत, आपल्याला अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित मिळत आहे. आपण सगळे स्वेटर असेल, ब्लँकेट असेल, बसायला सगळ्या गोष्टींची पूर्तता करून बसत आहोत, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. शास्त्यांच्या काळांमध्ये त्रिपिटकामध्ये एक सूत्र आलंय, वेलाम सूत्र. शास्ता म्हणाले की एक वेलाम नावाचा ब्राह्मण असतो आणि तो वेलाम नावाचा ब्राह्मण, बुद्ध सांगतात पूर्वीच्या काळात एक वेलाम नावाचा ब्राह्मण विश्वात निर्माण झालेला होता आणि तो एवढा श्रीमंत होता, एवढा दानी होता, तो 84,000 सोन्याची ताट भरून याचकांना दान द्यायचा. 84,000 चांदीची ताट भरून तो याचकांना दान द्यायचा. दुधाची तुपाची तर नदी वाहत होती, एवढं महादान त्या वेलाम नावाच्या सद्ग्रस्तांनी केलेलं होतं. पण शास्ता पुढे म्हणाले त्या वेलाम नावाच्या ब्राह्मणाने एवढं दान दिलेलं होतं, एवढं दान दिलेलं होतं, पण त्याचं सगळं दान तेवढं म्हणावं तेवढं पुण्यदायी नव्हतं. कारण एका वेलाम ब्राह्मणाच्या काळात, बुद्धांच्या पूर्वीची गोष्ट आहे, शास्त्रा जगात तेव्हा बुद्धत्वाला प्राप्त झाले नव्हते. ते बुद्ध सांगतायत की पूर्वी असा एक व्यक्ती झाला होता आणि सोन्या चांदीचं दान देऊनही त्याचं दान
या काळामध्ये म्हणजे बुद्धांच्या काळात किंवा आजही जो श्रोतापन्न व्यक्तीला एका व्यक्तीला केलेलं दान, त्या 84,000 सोन्यांची ताट, 84,000 चांदींचे ताट, दुधाची तुपाची नदी वाहणार दान, ते सगळं एका श्रोतापन्नाला दिलेलं दान श्रेष्ठ असतं. धम्मामध्ये 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. श्रोतापन्न, सकृद्वागामी, अनागामी आणि अरहंत. अरहंत व्यक्तीचं येणं जाणं थांबलं. अनागामी व्यक्ती एकदाच येणाऱ्या विश्वामध्ये, सकृद्गामी इकडे एकदा येणार आहे, अनागामी तर तो ब्रह्मलोकातून अरहंत होणार आहे. आणि श्रोतापन्न व्यक्तीला 7 जन्म घ्यायचे, तो सुद्धा अरहंताच्या मार्गात पडलेला आहे, एवढा पवित्र असतो. बुद्ध म्हणाले, बघा, एक श्रोतापन्नाला दान दिलेलं आणि साऱ्या भारतातल्या याचकांना, दायकांना, गरिबांना, गरजूंना, भिकाऱ्यांना दान दिलेलं, एका श्रोतापन्नाला दिलेलं महादान श्रेष्ठ असतं. शास्त्रा पुढे म्हणाले, 100 श्रोतापन्नाला दिलेलं दान आणि एका सकृदागामीला दिलेलं दान, याच्यामध्ये एका सकृदागामीला दिलेलं दान हे महान श्रेष्ठ असतं. पुन्हा शास्त्रा म्हणाले, 100 सकृदागामींना दिलेलं दान, एका अनागामीला दिलेलं दान त्या 100 सकृदागामींपेक्षा श्रेष्ठ असतं. 100 अनागामी लोकांना दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका अरहंताला दिलेलं दान हे श्रेष्ठ असतं. शास्त्रांनी क्रमशः सधम्म सांगितलंय, दान हे श्रेष्ठच असतं. कुणालाही द्या तुम्ही, दुष्शील लोकांना दिलेलं दानही चांगलंच असतं, पण त्याची तुलना, शास्त्रांनी त्याची तुलना केलेली आहे की महाफल कुठे आहे. 100 अरहंतांना दिलेलं दान, एका प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ असतं. प्रत्येक बुद्ध काय गोष्ट आहे कळायला पाहिजे. जेव्हा जगामध्ये सम्यक संबुद्ध येत नसतात, तेव्हा 500, 1000 असे प्रत्येक बुद्ध या विश्वात येत असतात, जे की हिमालयाच्या पायथ्याशी किंवा इकडे तिकडे मोठ्या मोठ्या पवित्र ठिकाणी वास्तव्याला राहतात. पण प्रत्येक बुद्ध इतरांना 4 आर्य सत्यांची धम्मदेशना सांगू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढी पारमिता नसते जेवढी एखाद्या सम्यक संबुद्धाकडे पारमिता असते. सम्यक संबुद्धाची पारमिता कमीत कमी 4 असंख्य 1,00,000 कल्पाची असते. एवढे जन्मात त्यांनी 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता, 30 पारमितांचा विकास केलेला असतो. म्हणून सम्यक संबुद्ध स्वतःही विमुक्त होतात आणि विश्वातल्या लोकांना विमुक्तीचा मार्ग दाखवू शकतात. प्रत्येक बुद्ध असं नाही करू शकत. ते तुमचं दान घेऊ शकतात, दानाचं अनुमोदन करू शकतात आणि शांतपणे जाऊ शकतात. कारण जेव्हा प्रत्येक बुद्ध जगात येतात, तेव्हा बाहेरच्या विश्वातले लोक अविद्येमध्ये तल्लीन असतात आणि ते सद्धम्माला ग्रहण करू शकत नाहीत. हा एक भाग. आणि दुसरा भाग, प्रत्येक बुद्धाची तेवढी पारमिता नसते इतरांना सद्धम्म समजून सांगायची. ते सम्यक संबुद्धामध्ये असते. 37 बोधी पक्षीय धम्माला अगदी उघड करून विमुक्तीच्या मार्गात प्रतिष्ठापित शास्त्रा करतात. अशा प्रकारे प्रत्येक बुद्ध असतात. 100 अरहंतांना दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे. पुन्हा 100 प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे. सर, ही दानपत्र आहे ना, थोडं तिकडे लांब ठेवा साईडला. त्या माझी जी आहे ना एकाग्रता भंग पावते थोडीशी. हे लांब ठेवा तिकडे. 100 प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान अत्यंत महादायी आहे.
शास्त्राचा कसा आहे, हळूहळू शास्त्र तुम्हाला सद्धम्माच्या खोलवर नेतायत. पुन्हा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान आणि बुद्धांच्या काळातला बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दिलेलं दान पहा. एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान आणि त्या काळाच्या अग्र श्रावकांसोबत, महाश्रावकांसोबत भिक्खू संघाला दिलेलं दान त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. याच्या पुढे शास्त्र म्हणाले की यांना संघाला बुद्धांना दिलेलं दान आणि एखाद्या सत्पुरुषाने, एखाद्या शीलवंताने, प्रज्ञावंताने यांना दान देण्याही पेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे? चारही दिशेच्या संघासाठी, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशांच्या संघासाठी महाविहार उभे करून देणे त्याच्यापेक्षाही याचं जास्त महापुण्य लागत असते, असं शास्त्र धम्मराजा बुद्ध म्हणाले. पुढे बुद्ध म्हणाले चारही दिशांना विहार बनवून देणे याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ दान आहे? बुद्ध म्हणाले जो बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातो. बघा क्रमशः शास्त्र कुठे घेऊन चाललेत आपल्याला. एका श्रोतापन्नाला, त्याच्या पूर्वी या भारत जम्बू द्वीपाच्या सगळ्या लोकांना दान देण्यापासून आपण कुठे आलोय आता? बुद्ध, धम्म, संघाला शरण जाणे, चारही दिशेच्या भिक्खू संघाला विहार बनवून देणे त्याच्यापेक्षा श्रद्धायुक्त अंतकरणाने बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे, असं शास्त्र म्हणाले. जो कोणी प्रसन्न चित्ताने त्रिशरणाला शरण जातो त्याच्यापेक्षा जास्त कोणतं पुण्य आहे? जो पंचशील ग्रहण करतो. त्रिशरणाला शरण जाणे अत्यंत पुण्यदायी आहे, पण त्याच्या पुढे जाऊन जो पंचशील ग्रहण करतो, पानातिपाता वेरमणी, अदिन्नादाना वेरमणी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मूसावादा वेरमणी, सुरामेरय्य मज्जपमादठ्ठाना वेरमणी. हे पंचशील ग्रहण करून काया, वाचा, मनाने आपल्या शिलात स्थापित होतो, त्याचं पुण्य या विश्वात सर्वश्रेष्ठ आहे, असं शास्त्र म्हणाले. याच्या पुढे शास्त्र म्हणाले जो कोणी शील पालन करत असेल, बघा गंभीर धम्मदेशना ऐकायच बसल्यास धम्मराजा म्हणाले तुमच्या वस्त्रांना आग लागली असेल, तुमच्या केसांना आग लागली असेल, त्या वस्त्रांकडे, त्या केसांकडे उपेक्षा करा, काळजी करू नका, कदाचित एवढा जन्म मरण येईल, पण धम्माच्या स्रोतात पडल्यामुळे, धम्माच्या स्रोतात पडल्यामुळे तुमचा धम्म प्रवाह अरहंत पदापर्यंत तुमच्या हृदय वत्थूतून बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून धम्मदेशना श्रवण करण्याचे अति महान लाभ दिले शास्त्राने. ही एकाग्रता अशी रात्रभर व्यवस्थित टिकून राहिली पाहिजे. पंचशील ग्रहण केल्यानंतर पालन केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य स्वतःच्या अंतःकरणाला विशुद्ध करून या विश्वाबद्दल मंगल मैत्रीचा अभ्यास करण्यामध्ये महापुण्य स्थापित होत असतं. साधुकार द्या. कशी मंगल मैत्री, कशी मंगल मैत्री? मंगल मैत्री माता यथा नियंग पुत्तंग आयुषा एक पुत्तंग म्हणू आरखे. आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, आई जसं एकुलत्या एका बाळावर जीव लावते, प्रसंगाला आपल्या जीवाची बाजी लावून, आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या बाळाचं संरक्षण करते, तेवढं प्रेम या विश्वातील प्राणी मात्रावर करा. अंतकरणातून करा, संवेदनेसह करा, हृदय वत्तूवर मन ठेवून करा. महान महान याचं महान पुण्य आहे. मी सुखी राहावे, माझा परिवार सुखी राहावा, माझे प्रियजन सुखी राहावेत, माझे समाज बांधव सुखी राहावेत,
माझे मध्यस्थी, माझे शत्रूंचा मंगल व्हावे, त्यांना कल्याण व्हावे, त्यांना सधम्म प्राप्त व्हावा. माझे शत्रूच काय, या विश्वातल्या सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, गोत्राचे, वर्णाचे, सगळ्या मानव जातीचं कल्याण व्हावे. संपूर्ण ब्रह्मांडातील, या विश्वातील सर्व प्राण्यांचे, 2 पायांचा, 4 पायांचा, बिना पायांचा, बहुपायांचा, अंतरिक्षातील, पाण्यातील, पृथ्वी तलावरील सर्व जीवांचे मंगल व्हावे. जसा मला शुद्धत्वाचा मार्ग मिळाला, जशी मला मानसिक शांती मिळाली, नारकीय जीवांना सुद्धा एवढी शांती मिळावी. नारकीय अवस्थेतून ते प्राणी मुक्त व्हावेत, प्राण्यांच्या जन्मातून, प्रेतातून मुक्त व्हावेत, आणि ते सुद्धा मानव जन्माला प्राप्त होऊन ते सुद्धा बोधी चित्त ग्रहण करून विमुक्तीच्या मार्गाने चालावेत. याला म्हणतात मंगल मैत्री. भविष्यात शास्त्रा इतकं महान पुण्य म्हणाले, अजून राहिले. बुद्ध म्हणाले, जो मंगल मैत्री करतो एवढी, त्याच्याही पेक्षा जो अनित्य भावनेचा अभ्यास करतो त्याच्यासारखं विश्वात कोणतंच महाफळ नाही. आता साधुकार द्या. अनित्यबोध, अप्रमाद आणि अनित्य या 2 गोष्टींवर समग्र त्रिपिटक आधारलेला आहे. अनिच्छावत संखारा, सगळे अनित्य आहे. अनित्य संज्ञेचा अभ्यास करणे कुठून सुरू झालं? जम्बूद्वीप भारतातल्या सगळ्या लोकांना अन्नदान करणे, वस्त्रांचं दान करणे, आवश्यक वस्तूंचं दान करणे, तिथून सुरू झालेला अभ्यास अनित्य संज्ञा जागृत करून सातत्याने त्या अभ्यासात रमण करणे हे महान पुण्य आहे. आता अनित्यबोध काय करणार आहे तुम्हाला? विपश्यनेबद्दल किती संभ्रम आहेत लोकांमध्ये. एक म्हणतो विपश्यना नाकारली, एक म्हणतो बाबासाहेबांनी नाहीच केली, हे काय डोळे बंद करायचंय, हे काय संवेदना बघायच्यात, हे काय संमोहन करायचंय, हे काय दुःखाचा बोध. नाना तऱ्हेचे आरोप सधम्मावर लागत आहेत, नाना तऱ्हेचे. आमचं एवढं सामर्थ्य नाही, एवढं बल नाही की लोकांना प्रभावीपणे मांडावं. कधी कधी लोक एवढे अंगावर येधायला येतात की कुठली विपश्यना, काय विपश्यना. भगवान सम्यक संबुद्ध आपल्या 3 नंबरच्या शिष्यासोबत एकदा बसले होते संवाद करताना. महाकाश्यप बनतेसोबत म्हणते, महाकाश्यप बुद्धाला वंदन करून म्हणाले, भगवान, जेव्हा तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली तेव्हा तुमचा धम्म ऐकता ऐकता लगेच लोक अरहंत बनायचे. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीनंतर काही 5, 10, 20 वर्षापर्यंत अरहंत वेगाने होऊ लागले, कारण त्यांच्या पारमिता तेवढ्या होत्या. मग जेवढे जास्त अरहंत असतात तेव्हा विनय धम्म कमी असतो, कारण विनयाची गरज पडत नाही अरहंतांना, ते परिशुद्ध असतात. पण काळाच्या ओघामध्ये अरहंताचा प्रभाव जेवढा जेवढा कमी कमी होत गेला, तेवढी शास्त्र्यांना, धम्मराजाला विनय वाढवण्याची आवश्यकता भासली. आणि मग बुद्धाला विचारलं की असं का भगवान, की तुमच्या काळामध्ये विनय कमी होता, अरहंत जास्त होते, आता नंतर अरहंत कमी झाले, विनय वाढला. शास्त्र म्हणाले, होय, धम्माचा प्रभाव क्रमशः कालानुक्रमे कमी होत जातो. कारण ज्याप्रमाणे एखादी नाव ओझ जास्त, मर्यादेपेक्षा जास्त ओझ नावेत टाकलं तर ती नाव बुडते, त्याप्रमाणे सधम्मही भविष्यामध्ये नष्ट होऊ शकतो. कशामुळे? जी लोक बुद्ध धम्म संघाचा गौरव करत नाहीत. नंबर 1, जी लोक धम्म नष्ट होण्याच्या कारणामध्ये सांगितलेलं आहे, बुद्ध धम्म संघाचा गौरव करत नाहीत. आता गौरव म्हणजे काय हो? अगरबत्ती लावणे, मेणबत्ती लावणे, वंदन करणे नाही, धम्म धारण करावा लागतो अंतकरणामध्ये, काया वाचा मनाने. धम्म कायेन पश्यति, श्वास पाहता पाहता, संवेदना पाहता पाहता, एक अवस्था आहे. हे पहिलं ध्यान, सवितर्क, सविचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता पहिलं ध्यान आहे.
हे दुसरं ध्यान आहे, हे तिसरं ध्यान आहे, हे चौथं ध्यान आहे. चौथ्यापर्यंत काही नाही, पण कमीत कमी आपल्याला पहिल्या दुसऱ्यापर्यंत तरी सहज जाता येतं लॉंग कोर्स मध्ये जर आपण गेला तर. पण तो खऱ्या अर्थाने धम्म धारण केल्यानंतर बुद्धाचा धम्माचा संघाचा गौरव होतो. नंबर 2, गौरव केल्यानंतर धम्माचं आचरण करावं लागेल. सगळ्या गोष्टी आचरणामध्ये 37 बोधिपक्षीय धम्म आलेला आहे. आणि तिसरी गोष्ट शास्त्राने सांगितली काश्यपाला, हे काश्यपा, जोपर्यंत ही लोक मनाला शुद्ध करण्याचा अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत वेगाने धम्म नष्ट होणार आहे. म्हणून बुद्ध धम्म संघाचा गौरव करणे, धम्माचं आचरण करणे आणि बुद्धाने प्रतिपादन केलेल्या सधम्माचं मनाला विशुद्ध करण्याचा अभ्यास करणे, या गोष्टी आपल्याला करणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच धम्म जिवंत राहणार आहे. माझा एक खूप डीप अभ्यास करून थोडासा आलोय, म्हणजे प्रसंगाला अनुरूप नाही असा विषय आता मी एक थोडासा पुढे नेणार आहे. कसा आहे, आपल्याला अनित्य भावनेचा अभ्यास करायचा. अनित्य, आता हे अनित्य काय, जे नित्य नाही ते अनित्य. आता नित्य काय नाही, काय नाही नित्य, रूप नित्य नाही, शब्द नित्य नाही, गंध नित्य नाही, रस नित्य नाही, स्पर्श नित्य नाही आणि मनाचं चिंतन ही नित्य नाही. ज्या ज्या इच्छा आकांक्षा आपण करतो, तृष्णेमध्ये रममाण होऊन ज्या ज्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ते या नित्यच आहे. अनित्य या बाहेरच्या गोष्टी आहेत. जेव्हा विपश्यनेला जाऊन आपण, मनही अनित्य आहे आपलं, एका जागी थांबतच नाही. मन आनापान करा, आनापान करा, इथे मन ठेवा म्हणलं की धावत लांब जात येते, त्याचा अंत नाही. फंदनं चपलं चित्तं दुरिखं दुनिवार्यं. हे चित्त अस्थिर आहे, चंचल आहे, शांत होत नाही. हे 3.5 दिवस तुम्हाला सांगितले ध्यान करा, ध्यान करा. आणि श्वासाला बघता बघता जे पूर्व संस्कार असतात आपोआप बाहेर पडायला लागतात. आणि बाहेर पडताना संवेदनेच्या द्वारे ते बाहेर पडत असतात. आणि मग लोक अस्थिर होतात, दुःखी होतात, व्याकुळ होतात. त्याला सांगितलं की तू शांतपणे बघ, हे बाहेर पडू दे, बाहेर पडू दे. पुन्हा संवेदना बघावं लागतात. 3.5 दिवस झालं की डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत संवेदना बघता बघता इकडे आग पडली, इकडे आग पडली, इकडे आग पडली. त्याला अनित्य भावनेने जाणावं लागतं. अनित्य भावनेने जागता जागता जे संस्कार वर आला, समतेत राहिलो, ती निर्जरा झाली. संस्कार वर आला, समतेत राहिलो, निर्जरा झाली. ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. याला स्वतःच्या स्वानुभवावर तुम्हाला जाणावं लागणार आहे. तो अनित्य बोध आहे. शास्त्रा बुद्ध म्हणाले, हा अनित्य बोध चिंतन मनन करण्यासाठी बघा किती जीवन अनित्य आहे आपलं. बुद्धाने संयुक्त निकायात उदाहरण दिलेलं आहे, किती जीवन अनित्य आहे. शास्त्रा महाकारुणिक असतात, आपले धम्मपिता असतात आणि मायेने, आपल्या मायेनं इतकं शास्त्र शिकवत असतात की मन शांत होतात. बुद्ध म्हणाले तुमचं जीवन एवढं अनित्य आहे, कारण आता विपश्यनेची गोष्ट एवढ्याला कळणार नाही, म्हणून बुद्धांनी उदाहरण दिले. बुद्ध म्हणाले एखादा शक्तिशाली धनुर्धर आहे. शक्तिशाली धनुर्धर म्हणजे बलदंड शक्तीचा बाण चालवणारा व्यक्ती आहे. नीट ऐका जरा का, अशी लिंक आता मला 2 तास भंतीजीने दिलेला आहे, 2 तास. आणि यांनी म्हणले माझा आता सगळाच वेळ, मी फक्त 15 मिनिट बोलणार आहोत. आता मला घोर नाही. इकून एक माझे गुरुजी, इकून एक गुरुजी बसलेत. आता 2 तास लागो, 3 तास लागो, आता बापूजी मला घोर नाही. शास्त्रा म्हणाले बलदंड शक्तिशाली धनुर्धर आहे. आणि असा एक नाही, नीट ऐका, लिंक सोडायची नाही. लिंक मार्शल लगेच तुमच्या मध्ये घुसेल. अरे उठ तर बाहेर चल, थंडी वाजली असं होईल, पण लिंक धरून चला. असा एक धनुर्धर नाही, असे 4 धनुर्धर आहेत. आणि ते 4ही दिशेला तोंड करून थांबले आहेत. इथवर कळालं. आता बलदंड शक्तिशाली आहे तो बाण चालवणारा, आणि एकाच वेळी एकाच क्षणाला चौघांनी आपले बाण सोडले. कळालं इथवर.
आता चौघांची जी बाणं आहेत, विचार करा किती वेगाने जातील बाणं, किती वेगाने बाणं जातील. याच्या पुढचं नीट आहे का, ते बाण जेवढ्या वेगाने गेला त्या चारही दिशेच्या बाणांना पृथ्वीवर खाली न पडता ते चारही दिशेचे बाण वरच्या वरी उचलून एक व्यक्ती आणतो. आता ह्या दोघात कोण शक्तिशाली आहे, कोण शक्तिशाली आहे याच्यात? बाल चालवणार आहे का बाण उचलून आणणार आहे? साहजिक आहे उचलून आणणार आहे. नीट आहे का, शास्त्र म्हणाले जो माणूस जेवढ्या वेगाने चारी दिशांचे बाण जमिनीवर न पडता उचलून आणतो त्याच्यापेक्षाही जास्त वेगाने तुमचं जीवन अनित्यकडे मरणाकडे चाललेलं आहे. कळालं? बुद्ध म्हणाले त्याच्याही पेक्षा, त्या चारही दिशांची बाण आणणाऱ्या व्यक्तीपेक्षा चंद्राचा आणि सूर्याचा वेग जास्त आहे. त्या चंद्र आणि सूर्याच्या वेगापेक्षा जे उच्च गतीची देवता असतात, जसं सहपती ब्रह्मा बुद्ध आणि धम्मामध्येच दिले बाबासाहेबांनी, जसं की अनागामीचे असतील किंवा अरूप लोकातले रूप लोकातले ब्रह्मा असतील, ते प्राणी महाब्रह्मा असतील, त्यांचं जीवन वेगाने नष्ट होत आहे. आणि त्यांच्याही पेक्षा, एवढ्यांच्या पेक्षा तुमचं आयु संस्कार त्याच्याही पेक्षा वेगाने नष्ट होत आहेत. कळालं का? आपलं जीवन, आपल्याला काय वाटतं मी तेच तर आहे ना, कुठे मी बदलत आहे, मी तेच तर आहे. आरशात बघितलं तेच दिसतंय आपल्याला. माणूस लय विचित्र प्राणी आहे. स्वतःला अविद्येमध्ये ठेवायला खूप आवडतं लोकांना. आरशात बघितलं ना, तोच तर मी आहे, अजून तोच तर मी आहे. बघा त्या बाणांचा धावणारा व्यक्तीचा वेग बघा, चंद्र सूर्याचा वेग बघा, त्या उच्च गतीच्या देवतांचा वेग बघा, त्याच्यापेक्षा एवढं जीवन तुमचं वेगाने मृत्यूकडे चाललेलं आहे. वाटते आपल्याला मरणाकडे चाललो म्हणून आपण. किती अनित्य जीवन आहे, एवढं अनित्य जीवन आहे. त्या अनित्य जीवनामध्ये अपमादेन भिक्कवे संपादेथ, अप्रमाद पूर्वक सधम्माला ग्रहण करण्याचा शहाण्याने प्रयत्न करावा. कारण हे रूप नित्य नाही. हे रूप नित्य नाही. का नित्य नाही? अविद्येमध्ये पडलेल्या तुम्हा आपल्या सर्वांना काय वाटतंय, आपण काय करतो, आपल्याला चंदन आदी सुंदर सुंदर लेपांना लावण्याचा आपण प्रयत्न करतो. कशाला? सौंदर्यवर्धक वस्तूंमुळे आपण इतरांना भुलवू शकतो. हेच आहे ना जगात काय चाललंय. ग्रंथामध्ये काय दिलंय, इतरांच्या साह्याने इतरांना प्रभावित करणे. आता ते क्रीम असेल, ब्युटी पार्लरचे सगळ्या वस्तू असतील ते तुमच्या आहेत का? त्या बाहेरच्या आहेत. बाहेरच्या वस्तूने बाहेरच्या वस्तूंना आमिष दाखवून या मोहात गुंतणे इथंच सगळं चाललेलं आहे. आता तर वयच कळत नाहीत आपले डाय लावल्यामुळं. बरं झालं सरकार काढलं, माझ्या कंपनीने डायच काढलं. डाय काढू 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 80 वर्षाची आई सुद्धा अगदी कमीच वय दिसते तिला. तिला पण वाटतं मी मरत नाही म्हणून. अनित्य बोधाची भावना करणे एवढ्या सगळ्या गोष्टीत महान फलदायी आहे. पॉइंटला विसरायचं नाही. महादान करण्यापासून, पंचशील घेण्यापासून, विहार बांधण्यापासून, त्रिशरणाला शरण जाण्यापासून, मैत्री भावना करण्यापासून, शेवटचं शास्त्र म्हणाले अनित्य बोध जागृत करा. अनित्य बोध जागृत न झाल्यामुळे आपण अविद्येमध्ये पडलो आणि जे नाही आपलं, जे आपलं नाही त्याला आपलं म्हणून बसलो. पुत्तामती धनंगमती इति बालो विहुन्यती, आत्ता ही अत्तनो नथी कुतो पुता कुतो धनंग. पुत्र माझा, धन माझं, असे बालो विहुन्यती मूर्ख माणसे म्हणतात. आत्ता ही अत्तनो नथी, आपणच आपले नाहीत तर कुठले पुत्र, कुठलं धन. आता किती अवघड आहे असं म्हटलं तर. आणि बुद्धाचा सधम्म
बहुतांश लोक बुद्धाने शास्ता कधी कधी जंगलात बसायचे आणि शास्त्यांनी आपल्या नखावर माती घेतली. भिक्खूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे की या पृथ्वीवरची माती जास्त आहे? थोडी विचार करा. भगवान, या पृथ्वीची माती कोणत्याच तुलनेत तुमच्या नखावरच्या मातीची बरोबरी करू शकत नाही भगवान. होय भिक्खूंनो, याच प्रमाणे माझा सधम्म जो आहे, जो 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार आहे, दुःख विमुक्तीचा जो मार्ग आहे ना, नखावर माती आहे ना, एवढ्यालाच कळू शकतो. बाकी सारे लोक जन्मे मरणे जन्मने मरणे, पुनरपि जननं पुनरपि मरणं, या संसार चक्रामध्ये वाहत वाहत चाललेले आहेत. आता बघा ना, इथंच बघा की याच्यापेक्षा दुप्पट गर्दी बाहेर आहे. इकडे इकडे हिंडाली हातात घालून बायको संग नवरे संग. आले कशाला? धम्म परिषदेला आले. आणि बिचारे इकडून धम्मशास्त्र म्हणाले हे सारं विश्व संसार सागराच्या किनारीच भटकत आहे. या तीरावरून त्या तीराकडे जाणारे अगदी अत्यल्प आहेत, तेच महावीर आहेत. त्या महावीराच्या सधम्माचा अभ्यास करण्यासाठी, स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष साधण्यासाठी सर्वस्वाला सोडून आपल्या बायकोला म्हणायचं, चल तुला 2000ची साडी घेतो, तिथं रात्रभर बस, आईस्क्रीम खात नाही, आईस्क्रीम खात तिकडं. त्या पोंगे आता बंद झाले थोडेसे. अनित्यबोध कुणाला सांगायचा आणि कसा सांगायचा? सज्जन हो, शास्त्र म्हणाले, बुद्ध कधी कधी प्रॅक्टिकली करायचे. बुद्धांनी आपला हात शेणाला लावला, जंगलातल्या शेणाला. असतील गायी बैसी गेलेल्या. भिक्खूंनो, शेणाचा एक सुई एवढा टोक पॉइंट घेतला बुद्धाने, एक छोटासा. भिक्खूंनो, सुई एवढा टोक सुद्धा या जगात नित्य नाही. मग तुम्ही कुठे नित्य गवसण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय आपण प्रयत्न करत आहोत? आता किती गंभीर आहे शास्त्राचा. बुद्ध म्हणाले की मी बोधिसत्व असताना त्या कुशावती नगरामध्ये माझ्याकडे 84,000 महार होते, 84,000 खोल्या होत्या, 84,000 पलंग होते, कितीतरी माझ्या सुंदर पत्न्या होत्या. पण एवढं असताना सुद्धा एका वेळी एकाच महालात, एकाच रूम मध्ये, एकाच पलंगावर आणि एकाच पत्नी सोबत मी रमण करत असे. बाकी एक दिवस हे सगळं अनित्य जीवन मृत्यूला प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्हाला सारा पूर्ण करण्याची अपेक्षा आपल्याला करावीच लागेल. नित्य काहीच नाही. क्षण प्रतिक्षण, क्षण प्रतिक्षण आपण मृत्यूकडे धावत आहोत. जसा एखादा गुराखी गुरांना ढोरांना हाकलत 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 नेतो, तसा मृत्यू या प्राण्यांना हाकलत हाकलत नेतो. राजा प्रसेनजित बुद्धाकडे एकदा अवेळी आला. शास्त्र म्हणाले, अरे प्रसेनजित, असा अवेळी कसं काय आलास? भगवान, आम्ही राजी लोक आहोत, युद्धामध्ये गुंतलेले, कामभोगामध्ये गुंतलेले, अनेक कामामध्ये गुंतलेले, आम्हाला वेळ नाही भगवान तुमच्याकडे यायला. प्रसेनजिता, तू कुणाला सांगतोस रे वेळ नाही म्हणून? हा मृत्यू हिमालयापेक्षाही मोठा, तो पहाडासारखा आहे. आणि तो हिमालय एखादा पर्वत वेगाने जर धावत गेला तर सगळ्या जीवांना, सत्वांना, प्राण्यांना दळत दळत घेऊन जाऊ शकतो. तसा मृत्यू रूपी हिमालय पर्वत सगळ्या प्राण्यांना दळत दळत चाललाय रे. कुठलं तुझं राज्य आणि कुठला तुझा कारभार? विमुक्तीचा प्रयत्न करणं तुझं कर्तव्य आहे. कसे शास्त्र उदाहरण द्यायचे? शास्त्राने माणसाला इकडे तिकडे बिलकुल भटकू दिलेलं नाही. कारण हे अनित्य जीवन कधीही जे सकाळी असतात ते दुपारी राहत नाहीत. तीच तर गोष्ट सांगतो, सातत्याने सांगतो लोकांना. अविद्ये पडलेल्या लोकांना सधम्माचा साक्षात्कार होत नाही. लोकांना म्हातारपणापर्यंत घर सुटत नाहीत. मलाच प्रश्न पडतो, मीच पाहत बसतो. 80 वर्षाचे म्हातार तिला घेऊन फिरायला जाते सकाळी सकाळी. अरे वेड्या,
तारुण्यामध्ये बुद्ध म्हणाले, ज्याने तारुण्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही, तारुण्यामध्ये सद्धम्माचं चिंतन केलं नाही, तो म्हातारपणाला पश्चाताप करत असतो, जसा की एखादा म्हातारा बगळा मासे विरहित पाण्यामध्ये एका पायावर थांबलेला असतो. अरे जिथे मासेच नाहीत आणि तो म्हातारा आहे तर त्याला काय मिळणार आहे का? नाही मिळू शकत. तसं ज्याने तारुण्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं नसेल, सधम्माचं जीवन प्रज्ञेचा आविष्कार केला नसेल, त्याला म्हातारपण पश्चातापदायक ठरू शकतं. म्हणून हे नैष्कर्म्य पारमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरी असाल तर घरीच राहा, चल ग आपण विपश्यनेला जाऊ. 10 दिवसांचं, पुढे चालून 20 दिवसांचं, 45 दिवसांचं शिबिर करू आणि हळूहळू पेमतो जायते सोको, पेमतो जायते भयं, हे प्रेमाने शोक निर्माण होणार, प्रेमाने भय निर्माण होणार, हे प्रेम आपण कमी कमी करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणालात तरी तुम्ही मरणार आहात, नाही म्हणालात तरी मरणार आहात. धम्मराजा म्हणाले, जर मी बुद्धत्वासाठी घर सोडलं जर नसेल आणि सोडलं नसतो तर माझं बाळ मरणार नाही का? माझी प्राणप्रिय पत्नी होणारी ती होती जी, ती मरणार नाही का? माझं नातेवाईक मायबाप मरणार नाहीत का? हे सगळे मरणधर्मी आहेत, कारण मी मरणधर्मी आहे. मरणाला प्राप्त होण्यापूर्वी मला जिथे अमरण आहे, जिथे अमृत आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करावा. म्हणून विवेक युक्त माणसाने विमुक्तीचा प्रयत्न करावा. खाणे पिणे, संतती निर्माण करणे, घरदार बांधणे आणि लेकराची पोट भरणे आणि म्हातार होणे मरणे, हे जीवन आहे वय. माझा आश्रम, माझं विहार गावाच्या बाहेर आहे. आजूबाजूला हिंदू बांधवांच्या वस्त्या आहेत 2 किलोमीटरच्या बाहेर. आणि केव्हा मी ध्यानाला बसतो तेव्हा त्यांचं कधीतरी मंदिरावरचं मला गाणं ऐकवायस येतं. तो आपल्या देवाकडे म्हणजे अर्थ किंकाळी व्यक्त करतो आणि मागतो, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. मी त्यावर चिंतन केलं, त्याला उत्तर दिलं, अरे वेड्या, तू ईश्वर बुद्धाने नाकारलेला ती गोष्ट वेगळी, पण ज्याला तू आहे म्हणून मानतोस त्याच्याकडे जाताना तुला विकार विमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. तर जो कोणी असेल कदाचित तू मानतोस त्याला, आपला बुद्धीचं मानत नाही, करता करविता कोणी मानत नाही, पण इतरांकडे हात पसरण्यापेक्षा सांगा मी काय. अरे लग्न कोणी केलं? तूच केलं ना. लेकर कोण पैदा केले? तूच केले. मग पोटही भरावं लागेल. भक्तीचा अर्थ मनाला विशुद्ध करण्याच्या मार्गाकडे परम अर्थ म्हटलेला आहे पालीमध्ये. परमार्थ, चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बाण या 4 परमार्थ अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला विपुल प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. हिंदू बांधवाकडे तसंच आहे ना. 4था आश्रम जो सांगितलेला आहे त्यांचा, की सगळं सोडून आता तू संन्यासी बन. त्याच्या पूर्वीचा वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे, घरात राहून वैराग्यपूर्ण जीवन जगणे. तुम्ही तरी जगता का? ते तरी जगते. घरात राहून सुना आल्या, मुलं कामाला लागले की तुम्ही आता घरात राहून निष्कामतेने जगायचे. जगता तुम्ही? सासायचे सुनेचे भांडण, चावी कुठे ठेवू, मी का ठेवू, तू का ठेवू. काही लोकांना म्हातारपणापर्यंत स्वामित्वाची हाव असते. स्वामित्व कुठे? अरे स्वतःच्या शरीरावर तुम्ही स्वामित्व करू शकत नाही. कुठले घर, कुठले दार, कुठली लेकरं, कुठली बाळ? हे प्रज्ञेचं जीवन, हे अनित्य बोधाचं जीवन तुमच्या अंतःकरणात कोरलं पाहिजे. आमच्याकडे मी एका बाईला बघायला गेलो, तिच्या छातीत आळ्या पडल्या होत्या, कॅन्सर झालता छातीचा. एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अशा आळ्या बाहेर पडायच्या, ती सुनबाई त्या आळ्या वेचून काढायची. 50 फुटापर्यंत वास चाललेला आहे. लोक दारावून जाताना नाकाला पट्टी बांधून चाललेत. पण मला अनित्य बोधाचा अभ्यास करायचा असल्यामुळे मी नाकाला पट्टी न बांधता 1 फुटाच्या बाजूला जवळ जाऊन बसलो. त्या बाईच्या वास, आता माणसाचा वास. तुम्ही बाह्य आलंबनाने इतरांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतो आपण. हे सगळं सौंदर्य किती आज फसवणं झाले लोकांचं.
यथार्थ धम्माचं तेज विश्वात सर्वश्रेष्ठ तेज असतं. तिला विचारलं, आई तुम्हाला काय वाटतंय? ती म्हणाली, भंते काय वाटतंय याचं उत्तर मी काय देऊ? माझ्या छातीत 24 तास चावतंय म्हणे, चावतंय. 24 तासातला एका सेकंदाची मला झोप लागत नाही म्हणे. हे देवा मरण तरी मला दे. मी म्हणालो, आई मुलामध्ये मन टाका, तुमच्या प्रिय मुलीमध्ये मन टाका, बाजूला नातू खेळतो त्या नातामध्ये मन टाका, नाही तर 2 मजली घर आहे त्या घरात मन टाका. ते कुठं मन जात आहे? कुठे जात नाही, जात नाही ना. मग तरी सुटते का तुमच्या एवढं सांगून तुम्हाला? सकाळी तेच घरी गेल्याबरोबर अनित्य बोधाचं लक्षण, अनित्य बोधाचं जीवन जो जगतो, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. हे अनित्य जीवन आहे. डॉक्टर बसले त्यांना सगळं माहिती आहे. या इंद्रियावर आपलं सामर्थ्य नाही. हे माझ्या प्रिय केसांनो, तुम्ही पांढरे होऊ नका म्हणा बरं, ऐकत आहेत का? हे माझ्या प्रिय दातांनो, तुम्ही पडू नका, ऐकत आहेत? हे माझ्या प्रिय त्वचे, तू सुरकुत्या पडू देऊ नको, ऐकत आहे ते? तुमच्या शरीरावर तुमचं आधिपत्य आहे का? नाही ना. मध्ये आतड्यावर, किडनीवर, हृदयावर, मेंदूला कुठे एखादा रोग होईल, कधी अटॅक येईल. किती मरणाची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. प्रत्येकाच्या. बुद्धाचा अनित्य बोधाचा सिद्धांत लोकांना कळत नाही. लोक भांडतात आम्हाला, तुम्हाला एवढं जेवण दिलं, माझा नवरा का मेला? एक बाई म्हणली, येडे तुला तेच तर सांगायला ना. जे प्रिय व्यक्ती, प्रिय वस्तू, प्रिय स्थिती, प्रिय घटना डोळ्याचं पापण लवेपर्यंत नष्ट होतात. ताटातला घास तोंडात जाण्यापूर्वी ते नष्ट होतात. बाहेर आलेला श्वास मध्ये जाण्यापूर्वी नष्ट होतात. कुणावर तुमचं आधिपत्य आहे? बुद्धाच्या सधम्माचा मूलतः अभिप्राय बौद्धांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तो लक्षात जर आलं नाही तर संपलं. कारण बघा, बुद्धांच्या काळातली अशी काही लोक होते, अनित्य बोधाचा अभ्यास करणारे लोक होते. एक बाई ध्यानाला बसलेली आहे, बुद्धांची परम उपासिका आहे. ध्यानाला बसली आणि सैनिक आलं, राजाच्या सैनिकाने तिच्या बाळाला उचललं. चल म्हणे, तुझा दोष गुन्हा झालेला आहे. बाळाला मारत मारत नगराच्या मुख्य रस्त्यावरून त्याला नेऊ लागले. ही बाई आपल्या बाळाकडे बघू लागली, मारणाऱ्याकडे बघू लागली. एक मारलं की बाळाचं चमडं निघायचं. पण बाई समतेमध्ये अधिष्ठित आहे, समतेमध्ये परिपूर्ण आहे. ती बाळाचं चामडं काढलेले बघायची, पण संवेदने सकट समतेत राहायची. दुःख शोक तिने केला नाही. मारत नेता नेता वधस्तंभावर नेलं, वधस्तंभावर. ही मागच जाऊ लागली बघायला, ध्यान करत चाललेली आहे, उच्च अवस्थेला प्राप्त आहे, समतेत स्थित आहे. त्याला माग हात बांधले आणि त्या बाळाची मान अशी खाली टेकवली. त्या वध करणाऱ्या वधकाने तलवार वर उचलली. ती आपल्या प्राणप्रिय बाळाचा चेहरा बघू लागली आणि मारणाऱ्याचा चेहरा बघू लागली. आणि तेवढीच समता आहे तिच्यामध्ये. ती तलवार मध्य भागावर आली, बाळाकडे बघू लागली, त्याच्याकडे. ती तलवार बाळाच्या मानेवर पडली. बाळाचे 2 तुकडे झाले. बाळ वळवळ केलं, 5 मिनिट शांत झालं. ती बाई आपल्या बाळाचे 2 तुकडे बघू लागली, मारणाऱ्याकडे बघू लागली. तिच्या मनात येत किंचितही क्लेश, द्वेष, क्रोध मारणाऱ्या प्रति निर्माण झाला नाही, की बाळाबद्दल शोक निर्माण झाला नाही. याला म्हणतात समतेचं जीवन. साधुकार. साधू साधू साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.